झी 24 तास एक पाऊल पुढे। संजय दत्तला येरवडा कारागृहात आज पाठवलं जाऊ शकतं। निर्णय कोर्टामध्ये होईल, पण काय बंदोबस्त ठेवला आहे आणि एकूणच काय सांगशील येरवडा कारागृहाबाहेर सध्या कसं वातावरण आहे? गिरीश, संजय दत्त जर येरवडा कारागृहात आला तर त्यासाठी येरवडा कारागृहाचं जेल प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। येरवडा कारागृहात आपण आता सध्या पाहिलं तर साधारणतः 3000 कैदी आहेत आणि यातलाच एक कैदी म्हणून संजय दत्त या ठिकाणी नव्यानं दाखल होईल। संजय दत्तला जर विशेष सुरक्षा किंवा सुरक्षेच्या कारणास्तव वेगळ्या सेलमध्ये ठेवलं गेलं नाही तर त्याला जनरल सेलमध्येच ठेवलं जाईल, जनरल बराकीमध्ये ठेवलं जाईल आणि या बराकीमध्ये किमान 50 ते जास्तीत जास्त 100 किंवा 150 कैदी देखील असू शकतात आणि त्यातलाच एक कैदी म्हणून संजय दत्तला या ठिकाणी राहावं लागणार आहे। तर त्याला सुरक्षेच्या कारणास्तव वेगळ्या सेलमध्ये ठेवण्यात आलेलं नाही। तर जसं सामान्य कैद्यांबरोबर इतर कैद्यांबरोबर संजय दत्त येरवडा जेलमध्ये एका बराकीमध्ये राहील, त्याचबरोबर त्याचं दैनंदिन जे रोजचं रुटीन आहे, कपडे आहेत, जेवण आहे, हे सगळंही सामान्य कायद्याप्रमाणेच असेल आणि संजय दत्तला या ठिकाणी आणलं तर जेल पुण्याचं येरवडा जेलचं प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। संजय दत्त जर आपण पाहिलं त्याचं दैनंदिनी असेल तर सकाळी 6:30 वाजता त्याचा दिवस सुरू होईल आणि संध्याकाळी 6:30ला संपेल। दुपारी 11:15 ते 12:15 या दरम्यान त्यांचं जेवण असेल आणि दुपारचं जेवण जे आहे, संध्याकाळचं जेवण 4:30 वाजताच असतं। हे सर्व त्याला सामान्य कायद्याप्रमाणे करावं लागणार आहे। कपडे देखील कायद्यांचेच घावे लागणार आहेत। फक्त काम जे आहे त्याला ते त्याच्या इच्छेनुसार निवडता येऊ शकेल। मग ते शेतीचं असेल, बागकाम असेल किंवा स्वयंपाकाचं काम असेल, सुतार काम असेल किंवा वेल्डिंगचं काम असेल, कुठलंही त्याच्या आवडीचं काम आणि जेलमध्ये ज्या कामाची आवश्यकता आहे त्यानुसार त्याला काम देखील करावं लागणार आहे। त्यामुळे संजय दत्त जर आज पुण्याच्या येरवडा जेलमध्ये आला तर पुण्याचं येरवडा जेलचं प्रशासन त्याला त्याच्या व्यवस्थेसाठी पूर्णपणे सज्ज आणि सुरक्षा व्यवस्था जी आहे ती येरवडा जेल बाहेर जेलची स्वतःची व्यवस्था आहे, सुरक्षा व्यवस्था आहे। त्याचबरोबर पुणे शहर पोलिसांचा आणि येरवडा पोलीस स्टेशनची सुरक्षा देखील गर्दीची शक्यता पाहता ठेवण्यात आलेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।